उमटे धरणातील गाळ उपसा आणि देखभाल दुरुस्तीसाठी खासदार सुनील तटकरे यांचे जिल्हा परिषदेला 5 कोटींचा निधी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश। अलिबाग तालुक्यातील उमटे धरण हे परिसरातील 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्यांची जीवनवाहिनी मानली जाते। मात्र अनेक वर्षांपासून गाळ न काढल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली असून उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होत आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी जिल्हा नियोजन आढावा बैठकीत उमटे धरणातील गाळ तातडीने काढण्याची मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी जिल्हा नियोजन आढावा बैठकीत खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या समोर उमटे धरणातील गाळ तातडीने काढण्याची आणि देखभाल दुरुस्ती तसेच जलशुद्धीकरण योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे। त्यावेळेला निधी आपण उपलब्ध केला होता, परंतु उमटे धरण हे अंतुलेसाहेब जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्या कालावधीमध्ये केलं ज्याला नारायणराव भगतसाहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते। मधल्या कालावधीमध्ये आपण जे महत्त्वाचं दुसरं धरण आहे सांबरकोंड, मी जलसंपदा मंत्री असताना ते गती दिली गेली होती। नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याची गती दिली आहे, ते काम सुरू करणं आवश्यक राहीलच। पण त्याचबरोबर ती जुनं जे धरण आहे त्याचा गाळ काढण्यासाठी आता एक प्रस्ताव तयार करण्याच्या अर्थीमध्ये जिल्हा परिषद आम्ही सुद्धा दिल्या, त्याला कमीत कमी 5 कोटी रुपयेचा निधी लागेल। तर तो टंचाईमधून किंवा कशातून उपलब्ध करायचा त्याची चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत करतो। या उमटे धरणावर तुम्हाला माहीत असेल 33 आदिवासी वाड्या आणि 47 गावं, जवळजवळ 60 ते 65 हजार लोक ह्या उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत। आणि असा मोठा प्रश्न असताना पण तिथे निधी उपलब्ध होत नव्हता। मी आत्ताच जी आमची जिल्हा परिषदेची जनरल जी बी झाली मीटिंग झाली त्याच्यामध्ये हा प्रश्न मांडला होता। आपले खासदार साहेब श्रीरंग बारणे साहेब आणि तटकरे साहेब त्यांच्या समवेत आमदार साहेब, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती सगळे होते आणि तिथे हा मी प्रश्न उपस्थित केला तेव्हा श्रीरंग बारणे साहेबांच्या माध्यमातून आणि आपले तटकरे साहेबांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मला मिळाला आहे। नुसतं गाळ काढणं हाच आपला उद्देश नसून तिथे ती गळती जी लागलेली आहे पाण्याला ती गळती थांबवायला पाहिजे आणि फिल्टर प्लांट तिथे बसवलेला आहे तो चालू व्हायला पाहिजे। माझ्या विभागातील महिलांच्या घरात पाणी जाईल, त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा हसू येईल तेव्हाच मला कुठेतरी जिंकल्याचा आनंद भेटेल, एवढं नक्की। खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषदेला उमटे धरणासाठी 5 कोटी रुपयांचा निधी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या असून गाळ उपसा जलद गतीने करण्यावर भर देण्याचे आश्वासन दिले। इतर लोकप्रतिनिधींनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। डॉक्टर राऊळ यांनी यापूर्वीही जिल्हा परिषदेच्या सभेत हा पाणी प्रश्न मांडला असून स्थानिक नागरिकांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करत आभार मानले आहेत। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।